नमस्कार. सादर करत आहोत तिची गोष्ट कथामालिका. सर्व कथा पूर्णपणे काल्पनिक आहेत. कुठलेही प्रसंग अथवा व्यक्तिचित्रण, मृत अथवा जिवंत व्यक्ती अथवा व्यक्ती समूहाबरोबर साम्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा. ह्या मालिकेमधील एक कथा जिचे नाव आहे सखा. अरे तू इतना क्यों टेंशन लेती है? तेरा रिपोर्ट नॉर्मल होगा. तू रेजिग्नेशन डाल और नोटिस पीरियड पे जा. आवीचे शब्द ऐकून सलोनीला हसायला आले. ते दोघेजण लंच टाईममध्ये फिरायला निघाले असताना तो तिला म्हणाला. तो आणि सलोनी एकाच फर्ममध्ये कामाला होते. ती HR मध्ये होती आणि तो मार्केटिंग बघत होता. ती त्याच्या आधी कामाला लागली होती. तो नुकतेच शिक्षण संपवून अनुभव घेण्यासाठी तिथे कामाला लागला. तिची जबाबदारी होती त्याला कंपनीबद्दल माहिती करून द्यायची आणि काम समजावून द्यायचे. तो एकदम उंचपुरा आणि कमावलेले शरीर. मिश्किल हसू. तो दक्षिणेतील गावातील घरी राहायला होता. मोठा भाऊ शहरात शिक्षण घ्यायला आला. मग त्याच्यामागून हा पण पुढील शिक्षण घेण्यासाठी आला. शेतामध्ये काम केल्याने देहयष्टी चांगली कमावली होती. त्यांची ओळख झाली तो दिवस ती आयुष्यात कधीच विसरू शकत नव्हती. एक नवीन मुलगा येतो आहे, तो तुझ्याबरोबर काम करेल सुरुवातीला. त्याचं नाव अबी. तिला तिच्या बॉसने सांगितले होते. तो आला तो एकदम उंच, सावळा, धिप्पाड 20-22 तला मुलगा. पण ही त्याला आवी म्हणायची. तो नेहमी तिला सांगायचा. इट्स अभी. मेरे नाम का वाट लगाया है तुमने. त्याचे डोळे खूप मिस्खील होते. हसताना गालावर खळी पडायची. पहिल्याच भेटीत हिच्या मनात आले. ह्याच्या खळीमध्ये कोणतीही मुलगी डुबून जाईल. कसला गोड दिसतो हसल्यावर. जणू त्याला हिचे विचार कळले आणि तो म्हणाला. Hey, I know what you are thinking. I cannot speak much Hindi. मुझे नजर मत लगाना रे. त्याला पाहून तिला गाणे आठवायचे. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणू सावली. खूप पटकन मैत्री झाली त्यांची. तो हसरा, खोडकर आणि मिश्किल. तो त्याच्या आईवडिलांपासून दूर राहायचा. त्यामुळे तो त्यांच्याबरोबर फोनवर बोलायचा तेव्हा तिला भाषा नाही कळली तरीही त्यातील भाव कळायचे. हॅलो मा. पा ही इज ओके. ही इज डुईंग गुड. असे काही बोलायची. तर बरेचदा तिला सोडायला तिच्या घरी यायचा. खरं तर तिच्या आईला फक्त मराठी यायची आणि त्याला इंग्लिश, तोडके मोडके हिंदी. पण ते दोघे गप्पा मारत बसायचे. वडिलांना इंग्लिशमध्ये बोलता यायचे तर ते पण छान गप्पा मारत बसायचे. त्याचे जनरल नॉलेज एकदम भारी. तिचे बाबा त्याला पेहलवान म्हणायचे. 2 वर्षांनी ती नवीन नोकरी शोधत होती. तेव्हा त्याने तिला खूप सपोर्ट केला. अरे तू इतना क्यों टेंशन लेती है? तेरा रिपोर्ट नॉर्मल होगा. तू रेजिग्नेशन डाल और नोटिस पीरियड पे जा. आवीचे शब्द ऐकून सलोनीला हसायला आले. ते दोघेजण लंच टाईममध्ये फिरायला निघाले असताना तो तिला म्हणाला. नवीन नोकरीमध्ये ती रुजू झाली. आता ते दोघे संध्याकाळी बोलायचे. तो शनिवार रविवारी तुझ्या घरी यायचा. खरं तर तो मांसाहारामध्ये सगळे खायचा, पण हिच्या घरी शुद्ध शाकाहार. मस्त गप्पा टप्पा व्हायच्या. एकदा संध्याकाळी ती त्याला बस स्टॉपवर सोडून घरी आली. तिचं बाबा म्हणाले. भारी आहे ग हा. एकदम मधाळ पोरगा आहे. लग्न केले की बायकोला सुखी ठेवेल. बाबांनी एक खडा टाकून पाहिलाय. अहो बाबा, तो माझा खूप चांगला मित्र आहे. माझा सखा. तो तर नेहमी म्हणतो. I can't make 2 ladies happy in one life. This life is for my mother only. थोड्या दिवसात तिला विदेशी जायची संधी आली. हा तिच्याबरोबर सगळीकडे खरेदीसाठी. तू बता, तू वहां पे क्या खाएगी? अंडा खाएगी क्या? शायद मैं. क्या रे? बच्चा खाएगी और माँ को नहीं खाएगी. You'll eat egg and no chicken. त्याच्या बोलण्याने ती अचंबित झाली. नहीं रे आवी, मैं प्रॉमिस करती हूँ. मैं बच्चा और माँ को भी नहीं खाएगी. आई विल नॉट ईट एग्स और चिकन. ती मस्त विदेशात जाऊन आली. परत आल्यावर तिला घ्यायला ॲबी हजर. तिला त्याला काही सिक्रेट सांगायचे होते. काही दिवसांतच तिची नोकरीमध्ये चांगली ओळख झाली, रुळली. तिला तिच्या एका कलिगने मागणी घातली.
आधी हिच्या तोंडून आवी आवी ऐकून तो जरा अपसेट होता, पण गप्पांमध्ये त्याला आवीबद्दल कळले. त्याच्याबरोबर बोलल्यावर तर तो पण आवीचा पटकन मित्र झाला. सगळ्या गोष्टी झटपट झाल्या. सलोनीचे लग्न झाले. आवी पण मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. तो पण परदेशात गेला. दोघे एकाच देशात होते. तिथे पण त्यांचे बोलणे चालू असायचे. तिच्या लग्नानंतरही त्यांच्या मैत्रीमध्ये फरक पडला नाही. आवी परत मायदेशी आला. त्याने त्याच्या अप्पाबरोबर राहायला सुरुवात केली. सलोनीने नेहमीप्रमाणे नाताळच्या आदल्या रात्री त्याला फोन केला. Merry Christmas, my child. You have reached to Santa Claus. And your gift is Santa is talking with you. तो नेहमीप्रमाणे सॅन्टा बनून फिरत होता. लहान मुलांना गिफ्ट्स देत होता. तिने अप्पा आणि अम्माबरोबर गप्पा मारल्या. त्यांना नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. काही दिवसांनी सलोनी, तिचा नवरा आणि छोट्या मुलीला घेऊन मायदेशी परत आले. परत येताना नोकरी निश्चित करून आली. आल्यावर तिला भेटायला आवी आला. खरं तर तो तिच्यापेक्षा वयाने थोडा लहान, पण आता थोडा पोक्त दिसत होता. तिला कळले होते की अप्पा गेले, पण तरीही अम्मानी तिच्यासाठी खाऊ पाठवला होता. लाल केळ्याचा रस आणि बनाना चिप्स. खूप गप्पा झाल्या. अब्बी परत गेला त्याच्या गावी.